सेन्सेक्स एका महिन्यापूर्वी 85,000 अंशावर होता. तो मागच्या आठवड्यात 81,500 अंशावर बंद झाला, म्हणजे 4,000 अंशाने खाली. फक्त मागच्या आठवड्यात 5 दिवसात परकीय गुंतवणूकदार संस्थांनी 10,000 कोटी रुपयांचे भारतीय शेअर्स विकले. त्यांच्या भारतीय शेअर्सचा विक्रीचा सपाटा काही थांबत नाही. सेन्सेक्स खाली गेला की कारणांची जंत्री लावतात. उदाहरणार्थ, आता कारणे दिली जात आहेत. ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर केलेला दावा, अदानीवर न्यूयॉर्क कोर्ट समन्स बजावू शकते, इत्यादी. ही कारणे देताना आव असा असतो की शेअर सेन्सेक्स जो वर गेला तो फक्त आणि फक्त मेरिटवर. त्यात सट्टेबाजी नसते. ट्रम्प जगात धुमाकूळ घालणार याचे आपले रंग दाखवायला सुरुवात होऊन 1 वर्ष झाले. अदानीवरील आरोप मार्केटला माहीत होते. जगात हे सर्व काही घडत असताना गेल्या वर्षभरात सेन्सेक्स 11,000 अंशांनी वधारला होता. त्यावेळी ही कारणे मग का आडवी आली नाहीत? इथे मुद्दा वेगळा आहे. शेअर बाजारात जे स्ट्रॉंग गुंतवणूकदार असतात त्यांना सल्ले देण्याची गरज नसते. स्ट्रॉंग गुंतवणूकदार इन्फॉर्मेड आणि तातडीने निर्णय घेतात. इंटरनेटवरून अपडेटेड राहतात. त्यांच्या गुंतवणुकी नेहमीच डायव्हर्सिफाईड असतात. शेअर्स त्यापैकी फक्त एक असतो. सर्वात महत्त्वाचे, तोटा झालाच तर तो शोषून घेण्याची क्षमता असते. त्यांच्या राहणीमानात काहीही फरक पडणार नसतो. सामान्य नागरिकांना छोटे गुंतवणूकदार वीक गुंतवणूकदार म्हटले जाते. त्यांची तोटा सहन करण्याची जोखीम क्षमता कमी असते. माहिती, अभ्यास नसल्यामुळे ते टिप्सवरून गुंतवणुकीचे निर्णय घेतात आणि शेअर मार्केट खाली जाऊ लागले की पॅनिक होतात. शेअर्स विकतात. जोखीम क्षमता फक्त पैशातून नाही तर फक्त रिस्क कॅपिटल मधून येते. हे या वर्गाकडे कमी असते. त्यांचे सोंग देखील आणता येत नाही. काही वर्षाच्या अनुभवावरून सामान्य गुंतवणूकदार शहाणपण दाखवू लागले आहेत असे आकडेवारीवरून दिसते. देशातील डीमॅट अकाउंट उघडणाऱ्यांचा उत्साह कमी झाला आहे. जरी एकूण डीमॅट अकाउंटची संख्या 21 कोटींवर असली, डीमॅट अकाउंट असणाऱ्या लोकांची संख्या सतत घटत आहे. मार्केटमध्ये सक्रिय गुंतवणूकदारांची संख्या कमी होत आहे. 2024 मध्ये 5 कोटी होती ती 2025 मध्ये 4.5 कोटींवर आहे. म्युच्युअल फंड, SIP इत्यादींमध्ये गुंतवणुकी होत आहेत, पण त्याचा वेग मंदावला आहे, जे चांगले लक्षण आहे. रस्त्याप्रमाणे गिअर चेंज करणे, स्पीड कमी करणे हेच तर हवे आहे. आपले शिर आपल्याच धडावर, हा मंत्र येथे देखील हवा.